अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करण्याच्या प्रक्रियेविरोधात समाजामध्ये निर्माण झाली चिंता, अस्वस्थता आणि संभ्रम याबाबत संविधानिक मार्गाने भूमिका मांडण्यासाठी धुळ्यात अनुसूचित जाती एकता परिषद आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती अनुसूचित जाती एकता समितीच्या वतीने देण्यात आली आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच महापालिका आयुक्त यांना निवेदन देऊन परिषदेच्या आयोजनासाठी जागा, मंडप व ध्वनिक्षेपक परवानगी आणि आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे। समितीच्या निवेदनानुसार भारतीय राज्यघटनेने दिलेल्या समता, सामाजिक न्याय, बंधुत्व आणि स्वातंत्र्य मूल्याचे रक्षण करत अनुसूचित जाती समाजाची एकता अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने ही परिषद आयोजित केली जात आहे। अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेमुळे समाजामध्ये गंभीर चर्चा सुरू असून विविध संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत आणि युवक यांना एकत्र आणून संविधानिक चौकटीत समाजाची भूमिका मांडण्याचा हा परिषदेचा उद्देश आहे। ही परिषद शनिवार दिनांक 11 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत जुनी महानगरपालिका परिसर, महाराणा प्रताप पुतळा चौक, धुळे येथे आयोजित करण्यात येणार आहे। परिषद पूर्णपणे शांततापूर्ण, लोकशाहीवादी आणि संविधानिक मार्गाने पार पडणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे। यावेळी अनुसूचित जाती एकता समितीचे आनंद लोंढे, रवी पवार, ॲडव्होकेट संतोष जाधव, सुरेश बैसाने, जितू जगताप, वाल्मिक जगताप, दादा पहाडी, कन्हैया साखरे, श्रावण होल्लार, मनी सांगरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाजातील सलोखा, बंधुता आणि एकता टिकून ठेवण्यासाठी या परिषदेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून प्रशासनाने आवश्यक सहकार्य व परवानग्या द्याव्या अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। धुळे जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदनद्वारे कळवलेलं आहे। अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी धुळे शहरामध्ये आम्ही एक मोठं आंदोलन उभं करणार आहे। यासाठी आम्ही अनुसूचित जातीचे सर्व घटकांना सोबत घेऊन एक परिषद स्थापन केलेली आहे आणि त्या परिषदामार्फत आम्ही जुने महानगरपालिका समोरील महाराणा प्रताप स्मारक यांच्यासमोर आम्ही आंदोलन करणार आहे 11 जुलैला। या आंदोलनासाठी आम्हाला ती जागा उपलब्ध देण्यात यावी व आम्हाला या कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात यावी आणि हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रातील जे अनुसूचित जातीचे घटक आहेत त्यांना सोबत घेऊन आम्ही करणार आहोत। 2 ते 2.5 हजार लोक ह्या आंदोलनाला सामील होणार आहेत। तर हे आंदोलन एक महाराष्ट्रातल्या शासनाला जागृत करण्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत की त्यांनी अ, ब, क, ड हे जे लावून ठरलेलं आहे याबाबत आम्ही खूप कडक निर्देश करणार आहोत आणि या गोष्टीला आम्ही विरोध करणार आहोत।